नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2026 रजिस्ट्रेशन कॅप राउंड 1 स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचं आहे त्याचीच व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचे, त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तुमचं रजिस्ट्रेशन कॅप राउंड 1 हे आजपासून चालू झालेलं आहे. ते 30 जून 2026 पर्यंत हे चालू असणार आहे. जसं की जर आपण बघितलं तर सीईटीच्या वेबसाईटला आपण आहोत आणि हायर एज्युकेशन यावरती जर सिलेक्ट केलं तर ही जी डाउनलोड केलेली आहे की 11 जून 2026 30 जून 2026 पर्यंत आपलं कॅप रजिस्ट्रेशन ची प्रोसेस ही चालू असणार आहे LLB 3 इयर्सची. ओके. त्यानुसार कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप डायरेक्टली इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमची या व्हिडिओमधून क्लिअर होतील. कॅटेगरीचं डॉक्युमेंटचं कशा पद्धतीने करायचं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रॉपरली सांगणार आहे. ओके. सो आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ऍडमिशन पोर्टल 26-27 यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्याच्या नंतर LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे विंडो इंटरफेस तुमचं होणार आहे. इथे लिहिलेलं आहे कॅप राउंड 1 न्यू रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड. ओके. सो यामध्ये तुम्हाला सिम्पली कुठे क्लिक करायचं आहे तर कॅन्डिडेट लॉग इन यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो लॉग इन आयडी असेल आणि तुमचं पासवर्ड हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि साइन इन बटनवरती यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. जर एखादा विद्यार्थी पासवर्ड जर विसरला असेल फॉरगेट पासवर्ड यावरती तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता. ओके. जर तुम्ही विसरला असाल तर. सो लॉग इन आयडी, पासवर्ड आणि साइन इन या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप 1 जी असणार रजिस्ट्रेशन तुमची डिटेल्स ही तुम्हाला समोर दिसणार आहे. यामध्ये तुमचं नाव दिसणार आहे, यामध्ये तुमचं DOB दिसणार आहे, जेंडर, त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे हॅव यू अपीअर्ड महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2026 इथे येस क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे कोणता नंबर जो तुमचा ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट किंवा तुमचं स्कोर कार्ड या स्कोर कार्ड वरती म्हणजे तुमच्या रिझल्ट वरती जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे ओके त्यालाच रजिस्ट्रेशन नंबर बोलतात. म्हणजेच तुमचा रिझल्ट हा आउट झालेला होता त्या रिझल्ट वरती त्या ऍप्लिकेशन नंबर आहे. ओके. ऍप्लिकेशन नंबर हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. तो तुम्हाला इथे सिम्पली मेन्शन करायचा आहे. रोल नंबर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये तुमचा जो रिझल्ट आलेला आहे त्यावरती रोल नंबर तुम्हाला दिसेल. तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि चेक सीईटी डिटेल्स यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला अशा पद्धतीचं कॅन्डिडेट नेम हे तुमचं त्यावरती दिसतं आणि तुमचे किती पर्सेंटाईल तुम्हाला भेटलेले आहेत ते तुम्हाला इथे शो होतं. ओके. ते शो झाल्याच्या नंतर परफेक्ट आहे हे तुम्हाला समजल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी रजिस्ट्रेशनची डिटेल्स आहेत ते तुम्हाला यामध्ये दिसेल. टायटलमध्ये तुम्हाला तुम्ही जर मेल असाल तर मिस्टर वगैरे टाका, फिमेल असाल मिस, लग्न झालं असेल तर मिसेस या पद्धतीने टायटल यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. परत एकदा तुम्हाला इथे विंडो शो होईल. कॅन्डिडेट तुमचं फुल नेम दिसेल, जेंडर दिसेल, DOB दिसेल, ईमेल आयडी दिसेल आणि मोबाईल नंबर दिसेल. या सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्या प्रॉपरली असेल तर मग इथे कॅप्चा कोड तुम्हाला यामध्ये सिम्पली मेन्शन करायचा आहे आणि रजिस्टर यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सक्सेसफुली रजिस्टर ऍप्लिकेशन आयडी म्हणजेच तुमचं हे जे ऍप्लिकेशनचे रजिस्टर आहे ते रजिस्टर होईल म्हणजे ते तुमचं नाव येईल. त्यानंतर यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन आयडी हा जो एल नंबरनी जो तुमचा ऍप्लिकेशन आयडी आहे तो तुम्हाला SMS थ्रू सुद्धा येईल आणि हे तुम्हाला प्रॉपरली तुमच्याकडे स्टोअर करून ठेवायचं आहे कारण की हा ऍप्लिकेशन आयडी नंतर आपल्याला खूप उपयोगी असणार आहे. सो ऍप्लिकेशन आयडी खूप इम्पॉर्टंट आहे. तो चांगला तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला प्रोसीड टू बिल
म्हणजे प्रोसीड टू फाईल यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. प्रोसीड टू फाईल यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो म्हणजेच तुम्हाला कधी-कधी लॉगिन आयडी तुम्हाला विचारलं जातं, पासवर्ड तुम्ही टाकणार आहात. त्यानंतर टाकल्याच्या नंतर मग तुमची रजिस्टर केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो आणि हा अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होणार आहे. कॅप ऍप्लिकेशन फॉर्म LLB 3 इयर्स ऍडमिशन 26-27 इथे तुमचं लॉगिन आयडी जो एल नंबरने आहे तो असणार आहे. त्यानंतर तुमचं इथे फुल नेम असणार आहे. ऍप्लिकेशन फॉर्म इथे इनकम्प्लीट आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे. यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट आलं त्यानंतर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉक झाला याचा अर्थ कॅप रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुली तुम्ही केलेलं आहे. सो प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यानंतर प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला या ज्या स्टेप ऍक्शन दिसत आहेत त्या सर्व स्टेप ऍक्शन आपल्याला फिलअप करायच्या आहेत. ओके. त्यानंतर मग फर्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची प्रोफाईल म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे डार्क मध्ये तुम्हाला दिसत आहे प्रोफाईल. ओके. हे डार्क मध्ये दिसत आहे. तशाच पद्धतीने नेक्स्ट स्टेपला आपण ऍड्रेसवर जाणार आहोत. कॅन्डिडेटचे टाईप, कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन. सो अशा पद्धतीने पुढे आपण वन बाय वन स्टेप फिलअप करणार आहोत. ओके. सो याच्यामध्ये तुमचं टायटल म्हणजे मिस आहात मिस वगैरे टाकलेलं आहे. मिस्टर असाल तर मिस्टर वगैरे टाका. जे तुम्ही पहिलं रजिस्टरला टाकलेलं आहे ते तुमचं इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथे तुमचं नाव येईल ऑटोमॅटिकली. ओके. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव चेंज करायचं असेल किंवा चेंज झालं असेल तर गॅझेट कॉपी तुमच्याकडे असेल तर इथे येस करा आणि इथे तुमचं जे नाव चेंज झालेलं आहे ते तुम्ही इथे फुल नेम तुमचं टाकायचं आहे. रिझन कशासाठी एखाद्या विद्यार्थिनीचं समजा लग्न झालं असेल, मॅरिड झालं असेल तर इथे त्या पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला येईल. ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट नेम इन मराठी. सो मराठीमध्ये तुमचं नाव हे प्रॉपरली टाकायचं आहे. बाकी फादर नेम, मदर नेम जे तुम्ही पहिलं सीईटीला केलेलं आहे ॲज इट इज डिटेल तुम्हाला इथे तुम्हाला दिसणार आहे. फक्त चेंजेस कुठे आहेत? सो अॅन्युअल इन्कम. ओके. अॅन्युअल इन्कम तुमची किती आहे? तुम्हाला हे प्रॉपरली यामध्ये टाकायचं आहे कारण की कॅटेगरीचं जर बेनिफिट तुम्हाला घ्यायचं असेल तर मग इथे कधी-कधी इन्कम वगैरे बघितली जाते. ओके. सो मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि एफआर आयडी हे ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलेलं होतं सीईटीमध्ये. ॲज इट इज ते तुम्हाला यामध्ये मेन्शन झालेलं आहे. ही झाली तुमची स्टेप 1 प्रोफाईल. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जे असणार आहे तुमचे ॲड्रेस. ॲड्रेसमध्ये जो तुमचा ॲड्रेस आहे तो प्रॉपरली यामध्ये मेन्शन करा. स्टेट प्रॉपरली मेन्शन करा. डिस्ट्रिक्ट प्रॉपरली मेन्शन करा. तालुका प्रॉपरली मेन्शन करा. सिटी जे असेल ते मेन्शन करा. पिनकोड मेन्शन करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सो यावरती सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची कॅन्डिडेटचर टाईप. यामध्ये कॅन्डिडेटचर टाईप म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? टाईप ए मध्ये याल. महाराष्ट्राचं तुमचं बॉर्न आहे का? तर तुमचं तिकडे टाईप ए येणार आहे. महाराष्ट्रामध्ये बॉर्न नसेल किंवा अजून टाईप बी, टाईप सी वगैरे सर्व गोष्टी आहेत ते प्रॉपरली तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच काय? सिलेक्ट युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे कारण की LLB 3 इयरचे तुम्ही विद्यार्थी आहात. यामध्ये अजूनही विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला नसेल तरी काही टेन्शन नाहीये. तुम्ही ग्रॅज्युएशन इथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला विचारलं हॅव यू पास 11th ओल्ड मॅट्रिक प्री युनिव्हर्सिटी बिफोर 1975 असं कोणताही विद्यार्थी नसेल 1975. सो इथे तुम्हाला सिम्पली नोच सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये लिहिले डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट आहे का? तुमचं बॉर्न महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे का आणि बर्थ सर्टिफिकेट होते मेन्शन आहे का? प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्राचं जसं फॉर एक्झाम्पल समजा माझा रायगडमध्ये समजा माझा जन्म झालेला आहे. ओके. तर रायगडमध्ये जन्म झालेला आहे तर पोलादपूर हे समजा माझं गाव आहे तर ते प्रॉपरली तुमचं मेन्शन आहे का तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर? ते तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके. डिस्ट्रिक्ट ऑफ डोमोसाइल अँड बॉर्न जे काय आहे ठाणे वगैरे जे असेल तुमचं ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. तर मग इथे तुम्हाला मग टाईप ए हे या पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल. हे पद्धतीने इन्फॉर्मेशन टाकल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. एखाद्या विद्यार्थ्याचं समजा बॉर्न इन महाराष्ट्र नसेल तर इथे तुम्ही नो वर क्लिक करू शकता. ओके. त्यानंतर पुढची जी स्टेप असेल
तर स्टेप वाईज तुम्हाला करायचं आहे. ओके. नेक्स्ट स्टेप जे असणार कॅटेगरी आणि मायनॉरिटी. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आता इथे असेल, की सर मी जेव्हा सीईटीचा फॉर्म भरलेला होता त्यावेळी कॅटेगरी मी ओपनमध्ये केली होती. पण आता माझ्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत. तर मी आता कॅटेगरीचा फॉर्म भरू शकतो का? म्हणजेच कॅटेगरी इथे ओपनमध्ये आहे, तर माझी ओपन ई-डब्ल्यू-एस आहे, तर ई-डब्ल्यू-एस सिलेक्ट करू का? डेफिनेटली येस सिलेक्ट करू शकता. ओके. सो ओपन ई-डब्ल्यू-एस इथे सिलेक्ट करायची आहे आणि तुमची कास्ट नेम फॉर ओपन जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. ऑर्फन आहात का तुम्ही? येस, तर येस टाका. नसेल तर इथे नो टाका. ओके. कॅटेगरीचं जे तुमची कॅटेगरी आहे ते तुम्ही कॅटेगरी टाकू शकता. जरी सीईटीचा फॉर्म भरत असताना वेगळी टाकली असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकता. ओके. मायनॉरिटीच्या मध्ये काय आहे? जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर येस करा. नसेल तर इथे नो करा. आता समजा इथे मी नाहीये, तर मी इथे नो करतोय. तुम्ही इथे आहात, तर इथे येस करा. मग तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये आहात का? लँग्वेजच्या बेसवर मायनॉरिटी कोणती आहे? हिंदी आहे का? रिलिजियस मायनॉरिटीमध्ये तुम्ही आहात का? ख्रिश्चन या मुस्लिम्स वगैरे आहात का? तर ते तुम्हाला प्रॉपरली यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. कारण कॅटेगरीचा बेनिफिट आणि तुमचं मायनॉरिटीच्या बेनिफिट्सवर तुमचे कट ऑफ्स कमी येतात. ओके. तर तुम्हाला तिकडे ऍडमिशन जर पाहिजे असेल चांगल्या कॉलेजेसमध्ये तर ह्याचा कट ऑफ कमी येतो. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे कॅटेगरीचा बेनिफिट असेल, मायनॉरिटीचं डॉक्युमेंट्स असेल तर नक्की तुम्ही यामध्ये देऊ शकता. ओके. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची सोशल रिझर्वेशन म्हणजेच काय? पर्सन विथ डिसॅबिलिटी 40% डिसेबल स्टुडंट असेल तिथे येस करा. नसेल तर सिम्पली इथे तुम्हाला नो करायचं आहे. ओके. त्यानंतर डिफेन्समध्ये काही विद्यार्थ्यांचे आई-वडील समजा डिफेन्समध्ये असेल, तर एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे डिफेन्स असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर इथे येस करा. नसेल तर नो करा. येस केलं तर खालती तुम्हाला जो काही प्रोफॉर्मा वगैरे आहे, तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोफॉर्माची जे काही डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मी पाठवून देईन. ते तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला टेलिग्रामला डॉक्युमेंट भेटून जातील. ओके. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर तुमचं येतं इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन. यामध्ये तुमचं एस-एस-सीचं क्वालिफिकेशन आहे, एच-एस-सी आणि ग्रॅज्युएशन. यामध्ये सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्ट एस-एस-सी. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे ॲड क्वालिफिकेशन. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली तुमची विंडो ही ओपन होईल कशा पद्धतीने? तर अशा पद्धतीने एस-एस-सीचं तुमचं ओपन होईल. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बोर्ड तुमचं महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाका. तुमचं वेगळं बोर्ड असेल तर वेगळं बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड नेम महाराष्ट्राचं बोर्ड आता माझं होतं तर समजा मी ते महाराष्ट्र बोर्ड केलं. मार्क्स किती आहेत, किती भेटले मला ते टाका. कितीपैकी आउट ऑफ मार्क्स जे भेटले ते टाका. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाईल. सीट नंबर असेल तो टाका. पासिंग मंथ म्हणजे कधी तुम्ही पास झाला 2007 मध्ये, 2009 मध्ये, या 2012, 13, 14 जे काय असेल तर तुम्हाला इथे मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एच-एस-सीची डिटेल्स तुम्हाला अशाच पद्धतीने फिलअप करायचं आहे. एच-एस-सी ची डिटेल तुम्हाला फिलअप करायची आहे. बोर्ड महाराष्ट्र आहे. समजा तुमचा जो काही बोर्ड असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. इथे बघा मार्क्स ऑब्टेन मी टाकलेले आहेत 400 आउट ऑफ 600 तिथे कॅल्क्युलेट पर्सेंटेज त्याने ऑटोमॅटिकली केलेला आहे. स्ट्रीम तुमची आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशनचे तुम्हाला संपूर्ण मार्क्स यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे बी-कॉम असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं बी-ए असेल, जे काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके. युनिव्हर्सिटीचं स्टेट महाराष्ट्र आहे समजा माझं. युनिव्हर्सिटी मुंबईमधून समजा माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पी-आर-एन नंबर असेल तर नक्की टाका. नसेल तर नका टाकू इथे. मंथ जे आहे, पासिंग मंथ आणि इयर हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. हॅव यू टेकन ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर? नाहीये, इथे नो करा आणि ड्युरेशन जो तुमचा आहे 3 वर्षाचा ड्युरेशन असतो ग्रॅज्युएशनचा. ते इथे 3 इयर्स टाका आणि सेव्ह बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या सर्व डिटेल्स टाकल्याच्या नंतर एस-एस-सी, एच-एस-सी आणि ग्रॅज्युएशन हे डिटेल्स टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी इथे स्टोअर होतात. ओके. इथे तुमचं पर्सेंटेज दिसतं आणि इथे तुमचे पासिंग मंथ इयर दिसतं. प्रॉपरली तुम्हाला चेक करा. प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर आता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशनचे कशा पद्धतीने असतील आता ग्रॅज्युएशनचे काही विद्यार्थी आहेत ते इयरली पॅटर्न मध्ये असतील, काही विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्न मध्ये असतील.
जे विद्यार्थी इयरली पॅटर्नमध्ये असतील त्यांनी इथे फर्स्ट इयर म्हणजे एफ-वाय एल-एल-बी म्हणजे एफ-वाय जे काही तुमचं असेल एफ-वाय इयरली इथे टाका. एस-वायचं इयरली आणि थर्ड इयरचं पण इयरलीच टाकणार आहेत, जे विद्यार्थी इयरली पॅटर्नमध्ये असणार आहेत ते. सेमिस्टर पॅटर्नमध्ये असतील तर इथे सेमिस्टर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ड्रॉप बॉक्स येऊन जाईल. ओके. तर जे विद्यार्थी इयरली पॅटर्नमध्ये आहेत इथे मार्क्स टाकतील कारण की इथे लिहिलेलं आहे बघा इयरली मार्क्स. इथे प्रॉपरली आउट ऑफ किती आहेत, किती भेटले हे तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. तुमचे हे कोण झालं? इयरली पॅटर्नचे विद्यार्थी. सेमिस्टर पॅटर्नचे विद्यार्थी इथे लिहिले बघा सेमिस्टर मार्क्स म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सेमिस्टर 1 चे मार्क्स इथे टाकायचे आहेत सेमिस्टर 2 चे मार्क इथे टाकायचे आहेत कारण की इथे लिहिलेलं आहे सेमिस्टर 2 अँड 4 अँड 6 म्हणजेच 1 2 3 4 5 6 6 सेमिस्टर तुमचे असतात ते 6 सेमिस्टर तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे आहेत. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न असेल की सर अजून आमचा रिझल्ट लागलेला नाहीये तर यामध्ये आम्ही काय टाकायचंय हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार आहे. ओके. सो जे तुमचे आतापर्यंत जे काही तुमचे मार्क्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली त्यामध्ये मेन्शन करा. ओके. त्यानंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर प्रॉपरली तुम्ही अपडेट करू शकता. पण आता जे काही तुमचं रिझल्ट असेल तो यामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन इयरली सेमिस्टर हे तुम्हाला मी सांगितलं. अशा पद्धतीने फिलअप करायचं आहे ते सुद्धा सांगतो यामध्ये. इयरली पॅटर्नचा विद्यार्थी असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलिंग करायचं आहे आणि इथे तुमचं टोटल मार्क्स हे तुम्हाला येणार आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. हे कशासाठी घेत असतात? कारण की ग्रॅज्युएशनला ज्या विद्यार्थ्यांचं 45% ग्रॅज्युएशनचं बोलत आहे, सीईटी पर्सेंटाइल नाही बोलत मी. ज्या विद्यार्थ्यांचं 45% असेल ते विद्यार्थी एलिजिबल आहेत फॉर सीईटी किंवा एल-एल-बी साठी. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं 45 पेक्षा कमी असतील पर्सेंटेज आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ते ऍडमिशन घेऊ शकणार नाहीत. यासाठी हे तुमचं सर्व मार्क्स वगैरे फिलिंग करून घेतात. ओके. सो या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. नेक्स्ट मग तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. ओके. फोटो म्हणजे किती? फोटो सिग्नेचर शुड बी जेपीईजी आणि पीएनजी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. तुमचा फोटोग्राफ जो आहे 4 केबी ते 100 केबी पर्यंत पाहिजे आणि सिग्नेचर तुमचं 1 केबी टू 30 केबी पर्यंत असलं पाहिजे. सिम्पली यावरती तुम्हाला ब्राउजला क्लिक करायचं आहे. ज्या ब्राउजला क्लिक केल्याच्या नंतर जो तुमचा फोटो असेल त्याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर अपलोड फोटोला तुम्ही सिम्पली क्लिक करा. इथे तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. सेम सिच्युएशन तुमच्या सिग्नेचरसाठी ब्राउजला क्लिक करा. जो तुमच्या सिग्नेचरचा पोर्टल तुम्ही डेस्कटॉपला ठेवला असेल तो इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे अपलोडला क्लिक करा. त्यानंतर इथे सिग्नेचर तुमचं ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाईल. ओके. फोटो सिग्नेचर झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमचं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऍक्शन. हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे सीईटी 2026 चा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. स्कोर कार्ड म्हणजे तुमचा रिझल्ट हा सुद्धा इथे अपलोड करायचा आहे. डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नेटिव्ह डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट एनी वन डॉक्युमेंट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुमचं याच्यामध्ये एस-एस-सीचं मार्कशीट असेल. ओके. जे की इथे लिहिलेलं आहे. तुमचं सीबीएसई बोर्ड असेल किंवा कोणाचं समजा महाराष्ट्र बोर्ड असेल तर त्यावरती पर्सेंटेज हे तुम्हाला लिहिलेले असतात. ओके. तर महाराष्ट्र बोर्डमधून ज्या विद्यार्थ्यांनी एस-एस-सी झाला असेल त्यांचं पर्सेंटेज दिलेलं असतात. त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. एच-एस-सी वाले जर आपण बघितलं तर एच-एस-सी मध्ये पण तुमचं पर्सेंटेज हे दिले असतात तर तुम्हाला तिकडे कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचे नाही. एस-एस-सी, एच-एस-सी हे 2 विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून तुमचं एज्युकेशन झालं असेल तर. ओके. त्यानंतर अपार आयडी इथे ऑलरेडी अपलोडेड आहे. ठीक आहे. लास्ट तुमचं वन ऑफ द लिस्ट बी-कॉम म्हणजे ग्रॅज्युएशनचे तुमचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला आता कशा पद्धतीने अपलोड करायचे तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट विथ तुमचं एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय एकत्र तुम्हाला ऍड करायचं आहे एकत्र पीडीएफ मध्ये आणि देन तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे. कशा पद्धतीने करायचं आहे त्याची उद्या नाहीतर परवा एक व्हिडिओ मी बनवेन. कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशी बनवायची आणि अपलोड कशा पद्धतीने करायची त्या प्रॉपरली तुम्हाला मी त्याची परवा व्हिडिओ बनवेन. पण ज्या विद्यार्थ्यांकडे एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय चे मार्क्स वगैरे असतील, पर्सेंटेज त्यांनी काढलं असेल तर मग एफ-वाय चे मार्कशीट
एस-वायची मार्कशीट, टी-वायची मार्कशीट आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट. कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला मी पी-डी-एफ ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाठवून देतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तिकडे तुम्ही जॉइन करा. तिकडे मी पी-डी-एफ कन्व्हर्जन सर्टिफिकेट पाठवून देतो. ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांची सुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेट ही तुम्हाला डायरेक्टली मी टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ते सर्व अपलोड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने विंडो तुम्हाला दिसते. व्ह्यू, व्ह्यू, व्ह्यू म्हणजे अशा पद्धतीने विंडो दिसणार आहे तुम्हाला. याचा अर्थ तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड केलेले आहेत. यामध्ये असं वाटलं विद्यार्थ्याला, की सर एखादा डॉक्युमेंट मी चुकून वेगळाच अपलोड केलेला आहे. डिलीटचा ऑप्शन इथे दिलेला आहे. डिलीट वरती क्लिक करा. त्यानंतर जो डॉक्युमेंट आहे तो अपलोड करा. त्यानंतर मग सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्ही सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फी. ज्या विद्यार्थ्यांना समजा ओपन कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं, आता ई-डब्ल्यू-एस मध्ये अप्लाय करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीची फीज इथे तुम्हाला पे करावी लागते. ओके. समजा इथे 300 फीज दिलेली आहे. तर 300 फीज तुम्हाला पे करावी लागेल आणि प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या कॅटेगरीचं चेंज होऊन जाईल. सिम्पली हे तुम्ही जर पे ॲप्लिकेशन म्हणजे जी ॲप्लिकेशन फी पे केल्याच्या नंतर फॉर रिझन कशासाठी? कॅटेगरी चेंज करण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करायची नाहीये, त्या विद्यार्थ्यांना पे करायची गरज नाही आहे. ओके. पे केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बघत असताना तुम्हाला तुमचं नाव, जे काही तुम्ही मेन्शन केलेलं आहे, कॅटेगरी, तुमच्या क्वालिफिकेशनचे मार्क्स, फोटो, सिग्नेचर, रिक्वायर जे काही डॉक्युमेंट्स अपलोड प्रॉपरली केलेले आहेत का? नाव वगैरे प्रॉपरली आहेत का? या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म प्रॉपरली फिलिंग केल्याच्या नंतर, प्रॉपर बघितल्याच्या नंतर प्रिंटआउट तुम्हाला या फॉर्मची घ्यायची आहे. ओके. म्हणजे काय लास्ट स्टेप जी तुमची असणार आहे, या फॉर्मची तुम्हाला प्रिंटआउट घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लॉक करायचा आहे. तुम्ही प्रिंटआउट घेतल्याच्या नंतर सिम्पली तो फॉर्म लॉक होणार आहे. ओके. तो लॉक झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यानंतर काहीही करायचं नाहीये. नेक्स्ट स्टेप जी काय असेल ते तुम्हाला नंतरला मी नक्की सांगेन. कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे त्याची प्रॉपरली एक व्हिडिओ येईल. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. त्याला टाईम आहे. त्याला मी सांगेन तुम्हाला नंतरला काय करायचं. पण या फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे घ्यायची आहे. एवढं सर्व लक्षात ठेवायचं आहे. ओके. आय होप या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. हा व्हिडिओ लेंदी झाला असेल, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या जेणेकरून तुम्हाला कोणतेही डाउट्स या व्हिडिओमधून तुमचे सर्व सॉल्व्ह होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ लेंथी होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सिम्पली या व्हिडिओला लाईक करा. हाईप सुद्धा व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचेल आणि जे विद्यार्थी प्रॉपरली घरी बसून तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. काही विद्यार्थी डायरेक्टली तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा करू शकता, जे की या पद्धतीचे स्टेप बाय स्टेप ॲक्शन थ्रू करू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की अशाच पद्धतीच्या व्हिडिओज ह्या तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. थँक यू सो मच.